4 वेळा विचारलं मी तुला मगापासनं. दिवसभर कुठे होतास तू? हा, परत असा वागलास तर 2 दिवस उपाशी ठेवीन मी तुला, कळलं? जा आता. अरे विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचं महत्व कळावं म्हणून कर्मवीरांनी बांधली ही वास्तू. अरे मुलांनी स्वतः राबावं, अन्नधान्य पिकवावं आणि स्वतः शिजवून खावं, हा उदात्त हेतोय त्याच्या मागे. या वास्तूला स्वतःचं घर समजून वाग. मग बघ, शिकून सवरून मोठा होशील. तुला एक सांगू, कर्मवीरांच्या स्वप्नामधला चांगला नागरिक बनायचंय ना, मग एवढी कळ सोसायलाच हवी, नाही का? घराकडे बघायचं काम नाही. असलं कसलं काम चिकटलं म्हणते त्या ममईत? का कोणी इजार धरून ठेवली आहे तिथं? ती गोल पातळवाली बाई. तुझ्या अडाणीपणाच्या तर आता कुठं गोल पातळ नेसून वटायला लालीला फिरायला लावता? डोसक फिरले तुझं. का नाही फिरणार? का नाही फिरणार डोसक? गोल पातळ नेसणाऱ्या शिकलेल्या बायकांच्या कमरेचं वरचं आणि खालचं काय वेगळं असतं होय? भांडण तुम्हा नवरा बायकोचं ताप मात्र आमच्या डोसक्याला होतोय. वर लोक आमच्यावर डापारतात, तुम्ही तुमचं कर्तव्य करा म्हणून. काय करू काय मी अख्खे? त्या बाईच्या जाऊन जिंच्या धरू का दाजींच्या मोर डोसका आपटून घेऊ मी? सांग की मग तूच. चल गेलाय काय गेलाय? अरे हे पण गेले. तू पण गेला. आता माझा डाव बघ. अरे सारखा खेळ हा सारखं काय गोट्या हे चला घरी वा तुमच्या मायला कवा बघेल तवा गोट्या खेळायला. तिकडे मुंबईत आईस करतोय आणि तुला माझ्या बोडक्यावर ठेवला इथं. तुझ्या या मुंबईत राहून परपंच कसा चालवावा ह्याच्यासाठी हाडं मोडून घेऊ. काही तर कोल्हापुरात तुमच्या तक्रारी ऐकून कान फोडून घेऊ. आता घरात सलग 4 दिवस त्या दिवट्या संग राहावा, मग बघा कसा जीवाला घोर लागून राहतो त्यो. ते काय नाही, ते काय बॉर्डिंग काय म्हणतात ना, तिथं नेऊन टाका याला. चांगलीच खोड मोडून काढतील तिथं. असलं कसलं इदार कल्याणी पोर देवानं माझ्याच पुढे घातलं. दांगा काय करतय, मारामाऱ्या काय करते, दिवसभर नदीत जाऊन उड्या काय मारतय. अहो आमोशल तर रात्री जाऊन स्मशानात बसते. भूतासारखंच वागणं सगळं, माणसात नाहीच जणू. त्याला नाकात व्यसन घालू ना, चांगला गरागरा हिंडवा याला. आता गप बसू का, देऊ कान फडत ठेवून. तुम्ही हाय काय करू नका, चांगला उभा आडवा फोडून काढा ह्याला. शिस्त म्हणजे शिस्त. अहो कर्मवीरांच्या सावलीत आम्ही लहानाचं मोठं झालं आणि आमच्या आडीला कसला नासका आंबा निपजलाय तुम्हीच बघा आता.
कोल्हापूरला कुठली एसटी जाते म्हणायची? येळ आहे अजून तरी किती वेळ आहे? 2 तासात अजून. तो बघ राणेचा. चला, चला. थांब. अरे बघ ना, चला, चला. थांब. पैसा मग दारू देतो. आम रांड्या बघतो तुला. आईला आपल्याला दारू नाही म्हणते नाना, काहीतरी कर की. बघ ना, पैसे पाहिजे ते मला अजून प्यायची. हे बघ पोरग त्याच्याकडे असतील. ए बोरा, ए बोरा, ए बोरा. अरे इथं का बसलायस दगडावर? हा चल काढ पैसे. पैसे नाही तो माझ्याकडे. काढ काढ नाही काढ पैसे काढ. खोट बोलतो. हे काय पैसे नाहीत भाड्या. खोट बोलतो. मला खोटं बोलतो. पैसे नाही. खोट बोलतो. कुणी हाय का? कोण आहे र? कुठनं आलास रे बाबा? आणि कुठं चाललास? याच्या आधी कधी पाहिलं नाही तुला. लय ताण लागले. पाणी मिळेल का प्याला? देतो की.
हे पोरा, अरे जरा सावकाश सावकाश पी. हा बस बस, बसून पी बसून पी बसून पी. हा असं गटागटा पिऊ नये. नाळ धरल आणि आतड ताटलं म्हणजे. ते रस्ता चुकलो म्हणून बघलो जातो आता. अरे अरे बस बस बस, पाय दमलं असतील. हा मी येतो जरा शिवारातनं फेराटा मारून. बस बस. हा हे पोरा, अरे मागो बाबा, जाळा अंगाला डसल बाळा. काय रे पोरा, कंच्या गावाला चालली म्हणायची तुझी पायगाडी? कोल्हापूर. कोल्हापूरला? आणि एसट्या टर्क का समधी जळली म्हणायची? पाणी पिऊ का थोडं? पे पे पे. चला नाम देवा, आता आपण बी निघूया. वय चल. चला. चल चल. आलवार चाबूक हाणू नकस त्याच्या पाठीला. मुक जनावर आहे ते, त्याला काय आपलं दुःख सांगता येते होय रे? तांब्या. हा ना. चल. अरे आत येऊन बस की रे पोरा. अरे किती तगड्या तोडशील. हा चल की. कोण कोण असताय कोल्हापूरला? आई, बात, 2 बहिणी आणि 2 भाऊ. ना आडनाव काय तुझं? वटकर. कोण जाती तर तू? ढोराचा. गाडी थांबव. उतर. रामधर्माच्या पारी शिवाशिव केलीस भैरव भाड्या. तुझ्या आईचा चपार. ये इकडे, ये इकडे. हट. ये घे. भैरव भाड्या. हट. ये घे. बघू, जनावरांनी मारलं की गे बायाव. तुझ्या तिरडीचा मोडला बांबू तुझं छाप्पार कोंबलं मसनात. अरे माणूस आहेस का हायवान? बघू बया, कुठं रागात नाही फुटलो ते नशीब समज बाबा.
का म्हणून हात पाय आपटलं रे ते कडू बियाण्यानं? कशावर तरी हात पडला असेल का हटके? काहीतरी चोराय गेला असेल आणि घावला तसा ठोकला असेल. त्यानं बस म्हणून बसलो म्या, कशाला बी हात लावला नाही. हाव, मग असंच कोण ठोकताय का कुणाला? ढोराचा मी म्हणून मारला मला. पयाव जातीव नाही कुंद्याला गुरासारखं मारल्यावर ह्याची जात काय आबाळ एवढी होती बाय भाड्याची. ए बायजे जरा तिथं दगुडीचा पाला कुठे भेटतो का बघ बरं. बघते. ए भीमे जाऊ जरा. ए राण्याव बघ की जरा. चेचून लावती बाया बोराच्या कपाळा. ये ये बाबा ये ये, रडू नग. नाव काय रे तुझं? अशोक. आणि कुठं चाललंयस? कोल्हापूरला. आणि चालत कशा पाय रे? साताऱ्यात दारोड्यांनी आणि जुगारांनी माझं पैसे काढून घेतलं. काढून घेतलं म्हणजे? तुझा हात काय बांधलं होतं तू रे? ते काय नाही, ते काय बॉर्डिंग का काय म्हणतात ना तिथं नेऊन टाका ह्याला. चार वेळा विचारलं मी तुला मगापासनं. हा असू क्या? हे बारडिंगी म्हणजे काय असतो यार? तुरुंगावानी असतो बाय. हा, मला लय राग आला बापाचा. त्यांनी त्या बोर्डिंगच्या चालकाला माझ्याविषयी लय वाईट साईट सांगितलं. त्यामुळे त्यांना मी टार्गेट पोरगा वाटलो. मला लवकर कोल्हापूर गाठायचंय. आणि आम्हाला शिगाव आई असते तिथं. आजारी आहे आता, तिचाच आधार आहे. लई लांब आहे शिगाव. पर शिरवळापासून निघालोय आम्ही. आके हा कुठेच घावला नाही बे दगडी पाला. आग उगवतच नसेल या मुलखात, त्याला तुम्ही तरी काय करशील? ए आहे भीमे, अरे या अंगाला नदी आहे बघ. या पोरा, अरे का रे थांबलास? ए पोरा, अरे थांब, जाऊ नका एसटी मध्ये, ये इकडं. ए पोरा, अरे थांब की. लढले का समजे? चले गाडी जाऊन दे. चल ए पोरा थांब, पाय का माझ्याकडे चिल्लर झाड आहे काय? चिल्लर धाव तिथं चढायचं नाही. चिल्लर ठेवा, चिल्लर. काय मालक, कुठे उतरायचं बेत आहे? कोल्हापूर. अरे माझी गाडी तर कारण पतू रे. बरं कारणला दुसरी एकटी पकड. पैसा काढ. चल. पैसे नाहीत मामा माझ्याकडं. पैसे नाहीत? आणि वर तुला कोल्हापूरला बी जायचंय आणि मी तुला माझ्या एसटीत फुकट बी नेऊ गाबड्या. चल उतर खाली, उतर. अहो एवढा वेळ सांभाळून घ्या ना. ए थांबव, थांबव, गाडी थांबव. चल उतर खाली, उतर भिकारड्या. अहो मी भिकारी नाही. अरे कोणाची पिशवी पिशवी गेली का बघा रे. चल सामान नीट बघून घे. थांब बरं. काय झालं रे? सांगत होती का नव्हती तुला? आण बघू इकडं. बयो, अरे जे आपल्या आरातलं नाही त्याचे हाव धरून पोरा. ऐकलं नाहीस ना माझं? दिलं ढकलून कुत्र्यावनी. बयो, लय लागलं बाबा पोराला. आता असं करू नको बाबा.
खिशात पायकाना आहे तर आपला कुन्नी बिन आहे हा समधी दुनिया आपल्याला वसाड झाली म्हणा आणि गपराव हा नगर हा उठ वाटल बरं उठ उठ ग बया लय लागलं पोराला काय रे एवढं सुद्धा लागलंय कशाला रडतो अरे दगुडीचा पाला लावायला पाहिजे त्याला आहे हा यो बघ दगडी पाला अगं बया दर याला दर आय ग ये राणी आता गुड घे की चेच आहे अगं बाया आय ग ए असू क्या ये की इकडं चस बाबा बोट सांभाळ बाबा राण्या आण बघू इकडं लय लागलंय वाटेला बरं अगं फडकं कुठे बांधाया धमकी जरा बया वय 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 वाटायला बरं अगं बया बरं वाटायला पोरा वाटेल बरं काय हा चला उठा ऐक लई झालं यांचं आता कुणी तुझ्या अंगाला हात लावून बघा कशी कचा कचा फाडून खाती ते राधी म्हणतात मला तुला बी कुणी विचारलं ना तर तू बी खुशाल सांगायचं म्या असू क्या नाहीच म्या हरळ्या माराचं पोरगाय म्या तुझी आय आणि ही तुझी बहीण भाऊ या सातारा काळ का गोर ते बी ठाव नाही मला आ हे पाहिजे आणि इकडं सुंदर्या असं काय करायला लागलंय पोरग होय सुंदर्या डोळे बी उघडाना झाले जगताय का मरताय असं का बोलतीस काय होत नाही आपल्या संध्याला असं काय करायला लागलंय पोरग डोळे बी उघडाना झाले कपा ग पोरीनू ए ए रानू काय झालं रे तुझ्या भावाला 6 महिने झाले आजारी हाय. पोलिसांनी माझ्या बाला काढण्या लावून नेला तेव्हा बी आजारीच होता. पकड़ा जरा, पकड़ा, पकड़ा, बाला पोलिसांनी आत टाकलं आणि ते आम्हाला कळपतू सुंदर 2 दिवस तासच बाकड्यावर पडून होता. मग मी आईने आणला त्याला घराकडे. औषध पाणी नाही केलं? अरे कुठलं औषध आणि कसलं पाणी? या अक्क्याने देव केलं. या मांत्रिकाकडे जा, त्या मांत्रिकाकडे जा, असंच केलं समज. एक तर तो रांडेचा मांत्रिक म्हणला की याला बाळतीने झपाटल्या, मिरचीची धुरी द्या. मग आईने मिरचीची धुरी दिली.
तवाच संपला असतोय सुंदर्या. मग मामा म्हणला डॉक्टरला धावा. तवा कुठे अक्केला पटलंय. काय ग? पोरगलाही भाजायला लागले तापानं. जरा हात लावून बघा की. पैक टाक मग हात लावतो. पाया पडतो तुमच्या. पैक टाक. पैक नाहीत माझजवळ. लई तारास होत असेल पोराला. जरा बघा की. ओ आओ जरा बघा की हात लावून. असू क्या सुटला रे येऊ. एवढा हाल काढून कसं देवळं मोर जीव सोडला र माझ्या सुंदर्यानं. कधी 2 गोडाचा घास घातला नाही का अंगावर 1 वर कपडा घातला नाही त्याच्या. कशा पायी जलम घेतला होता र माझ्या पोटाला. लई साधा आणि गुणाचा होता माझा सुंदर्या. अक्षय माझा बा माझ्या पोटाला आला असं वाटायचं. बोटाचा ठणका थांबला का रे तुझ्या? नाही दुखत आता. पुढच्या जन्माला राजाच्या पोटाला येणारे माझा सुंदर्या. मागल्या जन्मी केला असेल काहीतरी पाप तवा गरिबीत जन्मलाय. आता काय पापातनच मोकळा झालाय माना. ए राण्या चल की. दुपारच्याला उमरस गाठायचं का नाही? आ का हितच राहायचं वस्तीला? चला ग पोरीनू का हितच वस्ती करायची? चल रा सुक्या. आमचा बा असता ना तर हे सुंदर्या मेलाच नसतं. कुठून पण पैका आणला असताना फेकला असतं डॉक्टरांच्या थोपडावर. कुणाला कशाची होत्या नव्हत्याची माया.
कुणाला कशाची होत्या नवत्याची कुणाला कशाची होत्या नवत्याची माया सदा स्वतःच्या पोटाकडे ध्यान यांचं रीतच आहे तशी. पोटाच्या भुकपुढं आतड्याच्या माणसाचं मंडपी काहीच नाही. अरे तुझ्या आईचा तुझ्या पाण्यात तरी अशी माती दिली होती का कुणाला? सुंदर्या म्हणजे कुत्रा आहे का कोंबड? आईचं हे पल्ला. अरे बा असताना तर चांगला पडवला असता तुला. अरे राधे, अरे कोल्या कुत्र्याशी लागणार नाही का वास? उकीर काढून बाहेर वाटतील की त्याला. वाईट किती वाटत मी सांगू वाईट किती वाटत मी सांगू आधी मला सांगा पोट कुठे टाकू. सार बाबा माते असू क्या बहिणी भावंडाचा नाही तुझा तरी हात लागू दे बाबा याच्या मातीला. जी फळती तिलाच माया कळती. सार बाबा उचल हात पट्टीशी. उगा कोणी आलं तर होईल सत्यानाश. सर अरे भीमे बायजे वास करा की आता. आणू अजून एक दगड टोचक्यात. मागणं हात पसराय टमाटोसाठी. मग सांगतो तुला. बघ की आम्हास खायला मिळतंय म्हणून पोटात दुखतंय बरं तुझ्या. देवर दाखवते नुसतं कुत्र काय. थांब बाजे थांब. तुम्हाला खायचं सुद्धा काय. अजून कोल्हापूर किती लांब म्हणायचं? काय की बा खरं लय लांब आहे अजून. गेल्या वक्ती वाठारपासून शिरवळीपर्यंत 4 दिवस लागलेत. वाठारात कोल्हापूर लय लांब. आता मोर उमरच येईल नव रावसाहेब. हा अजून चांगलं 5 कोस लांब आहे पोरा. अरे तिच्या आईला अजून लय चालायचंय. ए भीमे सगळं टमाटो दाबलंस. आम्हाला बी दे की 2-4. त्या मस्तीचा शान पडले बघ तिकडं. ते खा जा. मागव ये मग सांगतो. काय गरज नाही. तुझा तू आमचा आम्ही. चल रे. आपण ना स्टँडात भाकर मागायची आणि जे काय घावला ए भीमे त्याचा तुकडा सुद्धा का दोघीच्या तोंडावर फेकायचा नाही. ध्यानात ठेव. म्हणजे मला बी भीक मागावी लागणार? अरे मग भूक लागली तर मागा नको. अरे मग खाशील काय? हे बघ आपल्याला ना भीक मिळेल. मला माप गाणी येतात. माझा बा ना फडात नाचायचा. काय लावण्या म्हणायचा. मला त्याची सगळी अक्षर पाठ आहेत. म्हण बरं. तुम दु दु दुम 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 तुम दु दु दुम.
ओ देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास ए देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास 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 कार माणूस घडविलास ओ भीक मागण्या भूक दिली भीक मागण्या भूक दिली जन्म जाळण्या दुःख दिले भीक मागण्या भूक दिली जन्म जाळण्या दुःख दिले घडविलास घडविलास कार माणूस घडविलास हे बोरा दो चला माझ्या बरोबर या चला की या हे घ्या पोरांनो तुमचं गाणं लई चांगलं आहे पण ते उपाशी पोटीच सुचतं या हे असंच जपून ठेवा आणि उपासमार झाली तरी बी त्याचा हात सोडू नका आणि पोट भरलं म्हणून गाणं विसरू नका काय पांघराया न्हाय दिला अंतराया काय दिलं पांघराया न्हाय दिलं अंतराया काय दिलं चालायाला पाय दिलं पाय खाली काय दिलं घडविलास घडविलास कार माणूस घडविलास ओ देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास 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 दुःखामंदी बुडविलास चरीच भाळ दिलं भाळ दिलं भाळ दिलं ओ इटाळ टाळण्या टाळ दिलं मजला चरीच भाळ दिलं बहिरहुन्या कान दिलं मिठायाला डोळ दिलं घडविलास घडविलास कार माणूस घडविलास ओ देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास 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 कार माणूस घडविलास बाई तिकडं थोडं तरी 2 दिवसापासून उपाशी आम्ही थोडं तरी द्या की दगड मारून हात खाल्लं तर जनावर बी पळायला लागतात काय सारखं खाणारे माणसाच्या तोंडाकडे बघती ग बाई माले कशी आदाशा सारखी बघती नुसती जीवाला लागल का माझ्या घे 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 द खा खा तुझा तर आत्मा थंड होते तोंड घे जगण्याची दैना केली मरण्याची चोरी केली तहान दिली भूक दिली भीकची कटोरी दिली घडविलास घडविलास कार बाबा घडविलास 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 कार बाबा घडविलास हे देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास 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 दुःखामध्ये बुडविलास झोच तुझा निवाडानी देवा तुझी रीतशी गरीबाची हार इथं लबाडाची जिताशी हे घडविलास घडविलास कार माणूस घडविलास हे देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास 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 कार माणूस घडविलास 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 कार माणूस घडविलास 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 कार माणूस घडविलास आहे इथंच थांबायचं बरोबर नळाला पाणी बी आहे बदा बदा हा मग दुसरीकडे कुठे पाणी मिळेल ना मिळेल आके इथंच थांबायचं चला मोर पानवट्याव कुठं तरी थांबू नाही इथंच गपगु माणसाला म्हटलं ना इथं राती वस्तीला माणसं असतात
आणि रात्रीला त्यांच्या अंगात कली शिरतो. ती सैतानाची संगतच न ग. त्या परस मोर कुठं तरी जाऊ. अगं तुम्ही गाय द्यायच्या पोरी. म्या परक्या माणसाचं बोट बी अंगाला लावून घेतलं नाही. बेळवखूत काय सांगून येतोय बाय. चला मोर. चला याकी कुणाचीच ऐकत नाही. तिथं झोपलो असतो तर काय बिघडलं असतं. तिचा टकुरच फिरले या. अशीच करते या की कवा कवा. कुणाचंच ऐकत नाही. आहे अरे थांबायचं बघ की जरा. लय भूका लागल्यात. मी पडन बघ मातीत. मी नाही येत पुढं. चले. थांबा रे बाबा इथंच. इथं तुला काकल बिक्कल. तू काय मारतेस कामच नाही. इथं मरणाची थंडी वाजवली त्या फाटेला. तुझं काय तू तर आहेच भूतावानी. भूतच आहे म्या. कुणाला कशा पायी भ्यायचं र. आम्हाला नाही भ्या वाटत कुणाच. असू क्या. तू का रे बाबा निसता उभा. जरा जा इर बघा की. जेवल्यावर पाणी प्याल न ग. बघतो. अरे इथं हिरीत कोणीतरी निवास सोडला बघ. परडी धरायची सोडून नसता कशाला रे बघतायस र. टाकी पुढं. अरे पकड की ते. तिथल्या तिथं काय घुसमळतोय. अरे रानू अरे काय झालं तुला. अडकलं काय केस. दमका दमका दमका. थप थप थप. पाणी काय जास्त बोल नाही. दमका भिऊ नका. हा मेलेल्या माणसाची परडी खातोस वर मर्दा. अरे अडकून गुदमरला असतस की. मेला असतस फुकटच्या भाकट. कशाला मारायला गेलास रे निवदा. हा असं गावानं बबाळ्याला उतारेगत होऊ नका. हे हात पाय जीव धड तर समत धड आहे बाबा. नाही तर कुत्रा बी अंगावर धावून येत आहे. आणि कोण कुणासाठी धावून येत र. बघितलं ना तुम्ही. रक्ताच्या बनी बाबांना नील चपलान दगुड हाणून बाहेर उचकवलं आपल्यासनी. आता जमीन म्हणजे अंथरून आणि आबाळ म्हणजे पांघरून. जरा सुतीनं वागाव बाबा तर मोर जाऊन 2 वाजताला घास मिळते. नाही तर मी आता काय जन्माला पुजली आहे बाय. आज ह्यो तुझ्या संकटात धावून आला. उद्या कोण असू की आणावर. का रे वागनास बाबा नीट. कुठवर काळजी करायची म्या. कुठवर सांभाळायचं तू मसली. चल खाऊन घे. उठ. उठ ग.
अक्षी बावर गेलाय बघ ह्यो रानू. आता ह्योच आधार आहे बा आमचा. सर्व दुनियेत मारामारी चालू होती तवा गोऱ्या साहेबाकडनं लढला याचा बा. तिकडं परमुलखात आणि जिथून बी आला. लई कौतिक केलं गोऱ्या साहेबांनी. बक्षिसी दिली, 2 वावर जमीन बी दिली. राजा उदार झाला आणि भोपळा दान दिला. त्या डोंगरासारख्या जमिनीतनं उगवणार तरी काय र, दगड का माती. पोटाचा पेट सुटाना तसा यो इट्टाला मोर धरणं बी धरून बसला. गरीबाचं कोण आलंय बाबा या जगात. जिमेनला बना तसा यो तमाशात गुरफटला. फडात काय नाचायचा, ढोलक काय वाजवायचा, गाणी बी रचायचा. काय त्याच्या मनात आलं त्याचं त्यालाच ठाप. मधनच एकदा घरातनं गायब झाला. मी दरोडेखोरांच्या टोळीत गेला. सरकारनं जमीन जप्त केली आणि त्याचा आयबा हाय खाऊन मेलं. पोलिसांनी त्याला काढण्या लावल्या आणि मी आपली फिरती बोंबलत नागबी पोरं घेऊन. या माळवनं त्या माळव. सुंदर्यानंच त्याला शेवटचा पाहिला. जमीन लाभत नाही म्हणून प्रत्येक जण दरोडेखोर होतंय वैर. आता जिताय का गेला फासा कोणच ठाव. हे पोरा झोप बाबा. माझ्या खुळीचं काय डोक्यात घेऊ नको बर का. मी अभि झोपतो. फाटली समजा जलमत जुनेऱ्याचा. हिटक्या आणि सडक्या कापडाचा. नाही लाज राखता येत का नाही कापड राखता येत. आता आपलं लोकलाजसाठी नागवर राहायचं नाही म्हणून बिळका झाकायची काय की. आज सांजपातूर कोल्हापूर येईल. अरे ते कुठं जाते येईलच की कवा तरी. आपण आपलं सरळ चालत जायचं म्हणजे येईल कोल्हापूर. आणि त्याच्या बी मोर रस्ता जातोयच की समजा दुनवेत. पण आज येईल काय के पा. अरे मी आडानी खुळी बाय. कोल्हापूरला लांबे. काय ग दांडगाचा पाडवा पडलाय. कुठं तिथं. अरे दमान बाबन दमान दमान थांबा. नागराजा अरे तू माझा भाऊ आहेस. या मुलखाचा राजा आहेस. मी तुझ्या बहिणीवाणी. ही माझी लेकरं बाळ तुझी भाच आहेत. आम्हाला वाट दे बाबा. आशीर्वाद दे बाबा. इकडनं या इकडनं या. या दमान हळू. चला या या या. बाय घाबरू नका. इकडनं या दमान या. दमान दमान या बाबांनो. या बाबांनो हळू या. दमान दमान
चौकाती नाही हो, इकडनं या. चला हळू हळू या या बाबा. चालला बाबा एकटाच. या बया बया म्हणत तरी काय म्हणायचं या नागराजाच्या. काय करावं बया. थांबा बाबा पोरांनी थांबा. अरे या मागं वय टरक आला. मागं वय. बया बरंच झालं एक परीस म्हणायचं. खुळकुंद्रच होतं ते. अवचित एकुंद्याला डसलं असतं तर पाणी सुधीक मागू दिलं नसतं. पण तू कशाला हात जोडलंस? हात जोडल्याने तो काय चावायचा थांबणार होता वय? अरे जगाची रीत आहे बाबा तशी. ज्याचं आपल्याला भ्याव वाटतंय ना त्याला हात जोडल्यालाच बर. अरे असुक्यात दुष्टाव्याला तोंड देवायचं म्हटलं ना तर आपल्यापाशी 10 पट दुष्टावा असावा लागतोय. आणि तो नसेल ना तर दुष्टाव्याला देवाऱ्यात ठेवून पुजल्यालाच बरं. आम्ही काय की गरीब लाचार माणसं. आज पतोरी याला त्याला हात जोडत आलो म्हणून आजवर जिती आहे काय की. नदी हाय म्हणून सुगी आहे बाबांनी. सुदीनं हात जोडाव तिला. बायजे बघ कराड आलं. वय मांदाळ भीक मिळाली तर. हाव म्या नाही येणार कराडात. का? मला ओळखणारे भेटतील तिथं. म्या नाही भीक मागणार. मग तू काय करणार? विचारत जाईन पुढे कोल्हापूरला. भीक मागणार नाहीस? मग काल का माझ्या मागे गाणं म्हणत फिरत होतास? तिथं मला ओळखणार कोणी नव्हतं. मग इथं काय तुझ्या बाजराज हाय वर असुक्या? ते काय नाही. म्या नाही येणार कराडला. म्या जातो माझ्या वाटेनं. लई पै पाहुण्याचा घरादाराचा आणि जिमीदाराच्या पोटचा आलाय भाड्या. नाही थांबायचं कराडात. चला मोर. अगं आके थांब की. नाही थांबायचं म्हणलं ना चला गपगुमान. तुझ्या व्हायचा माझा मी काय बी करन. सांगायला बघ टकुरच फोडतो की नाही तुझं. इथं भीक नाही मागितली तर मग खायचं काय आपण? या पोरा काय करतो रे तू? अरे सोड ते कांचं. अरे गाबड्या तुला सोडतो का बघ आता. थांब थांब तिथं थांब. हे बघ आणतो तुझं चांगलं तोडतो. थांब. अरे हल कांडकं घेऊन. अरे काय करतो? थांबा थांबा. अरे थांबा धावू नका. थांबा. अरे देवा माझ्या. अरे आय थांब गे. त्या सुक्याला द्या की एखादं कांडक. वाग माझी बाई. त्या गाडीवानाला पळून पळून धोत्रासकट पाडायचा आम्ही आणि वाटणी मातूर ह्याला द्यायची बाय. हा गावला असता त्याच्या तावडीत तो ऊस फुटसवर पाठीत दणक हाणलं असतं. नग सांगू कौतिक त्या गाडीवानाचं आणि ह्या सुक्याचं. तू कराडात का नाही आलीस ना ते ठाव आहे मला. ह्याच कराडा तू दिराच्या चादरीत घुसली होतीस की. स्वतःच्या आईच्या आबरूचं थिंदवडं काढतीस वय भाडे.
त्याच्या मनात पाप होता ना म्हणून करार सोडलं. माजली कुत्री. अगं मारते कशाला तिला? पागल झालं का? सोड. अरे वाय बाजूला वाय. अरे मार नको तिला. थांब थांब. आता काय करणार कुठली? मारते कशाला येडं? वाय बाजूला वाय. असं पाप असतं ना माझ्या मनात तर तुझ्यासारखी खंडीवर पोडं धंदा काढून भाडं काय ठेवली अशी भाड खाव. आली मोठी शानी सांगती आईला बोलतीस वाय भाडे. हा माजलीस आईला बोलतीस लाज रे वाटत. हा वाय बाजूला. नको. ए आपण जाऊया घरा तिकडं. काय ना काहीतरी घावलंच. अरे एवढा उसकावून बी मन समाधानी नाही वय तुझं. अरे चालून चालून जिरतय पटाक दिशी. त्याला आम्ही तरी काय करावं? ते बी खरंच आहे म्हणा. ए आहे आम्ही तर रानात जाऊन चिच बोर डिग उंबर काय घावल ते बघतो. नाही जायचं. ठीक पी मागायची नाही रानात बी जायचं नाही. मग काय पोटाला बिब्बा घालायचं? असं हिंमत वाढ बघू झुणका भाकर. जा तुझ्या मनाला पटतंय तसं कर जा. ज्याला जसं वाटतंय तसं त्यानं वागाव. आणि तुमच्याच हिताचं बोलती बरं का बाबानू. का माझं वजन तुमच्या पाठीवर घ्या म्हणून म्हणती वय. चल रा सुक्या. ए मांदळी खेकडं गावतील इथं. कधी खेकडे धरलेच काय? अरे आमच्या वड्यात डिगाने खेकडा धरून खाल्ली आहेत म्या. Fugarapur, fugarapur, chirigiri chirigiri fugarapur, 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 chirigiri chirigiri fugarapur, chirigiri chirigiri fugarapur. अरे हळूहळू पाडशील. गप गुमत बस. काय नाही होणार. उलट उलट. थांबा हे बघ. काय आलं रे? अरे पळतो कशाला? हे राण्या. अरे राण्या. अरे पळतो काय? अरे काय झालं?
रानाला नागिन डसली. रानाला नागिन डसली. नागिन येतीया. रानाला नागिन डसली. रानाला नागिन डसली. रानाला नागिन डसली. रानू कुठे आहे? तिथं पाण्यापाशी. रानाला नागिन डसली. राण्या! 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 तुझी तास कमेलायच र देवा. कुठं कपलायच कार तुला का नवी ना. आम्ही बी तुझे लेकर बाळ होत का सैतानाची पिल्ला वळवत र. अरे कसल्या जगात आणून जन्माचा जलसा करून टाकलायच र माझ्या. अरे तू तुझ्या तोंडाव माझ्यासारखी तुला बी लेकर बाळा असतील ना तर तुझ्या बी अशीच करीत यावीत. राण्या अरे माझ्या पोराला मरणाच्या दारात तूच घेऊन गेलास की ना भाड्या. तुला गाडवली नाही रे नागी. तू कसा कापला नाहीस भाड्या. रानाला मारतो. तू दसला शिव रानाला. मार मुडत्या. जाय तू. जायच ना. जा.
माझ्या. ए अक्के पोटात खड्डा पडलाय. कोण पाहिजे? हा कोण आहे सा तुम्ही? चालून चालून पाय मोडलत बाबा आमचं. आम्ही काय वाईट वांगाळ माणसं नाही. अंधार पडलाय म्हणून टेकलूया जरासं. एवढं रातचं कुठं आला सा? लई लांब ना आलूया. अके लय भूक लागली. पोटात कसे तरी होतंय माझ्या. एवढ्या रातची पोर उपाशी? हा लय कसे तरी होतंय. काय मागून पोट भरावे बाबा? पैका अडका नाही मत जवळ. जरा पाणी प्याला देशीला तर लई उपकार होत्याल. पाणी देतो की देतो देतो पाणी देतो. घ्या. लांब ना वाडा. करुनी लटपट धरुनी मनगट. बारा वाजले असत्याल. वाजनात का तिकडं? माझ्या बी जन्माचं 12 वाजल्यात. आणि आता पुढं काय बी वाजणार नाही. घ्या र घ्या. शेव घ्या पोरानो. घ्या घ्या की राव. राहिलं असं एकटक बघू नका बाबा तिच्याकडं. लहान आहे अजून. याच कसं बी 2 रुपये होत्यात. मालक गेलाय त्याच्या आवृत्तीकडं. ने जाया मी हाय राखणदार. बाई मला बी भूक लागली या. हा मी हायात बाजा. करुनी लटपट धरुनी मनगट. रान भैरी रायाच सुकलेल्या पायाच काय करशील ग बया गहिवरात. अरे तू का रे बाबा मागं राहतोस? ये बाबा तू बी खाऊन घे. रानुमाळ झुरतान तूच हित मरशील ग बया. धडू त्यात सजतान नागड्यान निजतान गेली बघ तुझी किरया. रान भैरी रायाच सुकलेल्या पायाच
रान भैरी रायाच सुकलेल्या पायाच रान भैरी रायाच सुकलेल्या पायाच रान भैरी रायाच काय करशील ग बया. घराची सय आली बाहेर पोरा. नाही मग रानू असा आला होता. आपण इथं थांबलोच नसतो. राण्यानं मराय नको होत. आता रक्षण करताच नाही बघ कुणी. का जगायचं असतं र? कशा पायी वडायचं यो परपंचाचा गाडा. आणि आखरीला काय भेटणार आहे तेच होऊन जा ना. तुला बी लय वाईट बोलले मी. चुकी झाली. तू डसला नाहीस राण्याला. टागमाग असतो. बोलली बाबा मी बोलली. उगा जेवायला तगमग नका. पुढे गेल्यावर भेट होईल न होईल. जवळच तवा फेडल्याला बरं म्हणून चुकी कबूल केली. असू क्या नुसतं पोटातनं जलम देऊन भागत नाही बाबा पोरासनी. त्यांच्या भुकाचं दुखण्याचं समद वजा घ्यावं लागतंय डोसक्यावर. तू डोक्याचा वर्ग आहेस. कळत आहेस. मला बोललाव नका बाबा. पर अक्के तू असं का केलंस? मलाच तेट करा थोर बाबा. माझी मला चिरड आलती. आता माझ्यावर चिडते ब्या. जगाव लेकरा बाळाव नवऱ्याव पै पाहुण्याव काय बी राग नाही माझा. अरे राग धरून तरी काय उपयोग आहे बरा. स्वतःच्या नासक्या जन्माची माझी मलाच घाण वाटते. असू क्या तुम्ही शेव खाल्ली चिरून जाईल र. पर आता येऊ बघ ना. पाणी वाढाया जात असती या. चामड्याला चामड घासाया नसती या. बघ बाबा असू क्या या ठार आडानी बाय माणूस लहानपणापासून लई 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 बघितला या. यो परपंचाचा खेळ म्हणजे ना बंगाळ मामलाय बघ. माझी सगळी आपली माणसं कुत्र्याच्या भोवतीनं मरताना बघितली ब्या. याच काय त्यांच्या परस दांडगी आहे का निराळी आहे.
आता कशाचीच आस नाही राहिली. सुंदर गेला, राण्या मेला. जन्म देणारी मी आहे खरी, पर जीव काढणार दुसरंच कोणीतरी असतं या. सुकलेल्या पायाचं काय करशील ग बया, गहिवरात फिरताना रानुमाळ झुरतान तूच हित मरशील ग बया. ढोरपण संपल्याल, पोरपण उरल्याल, माणूसपण शिकलो ग बया. काटकुट कुटतान, खुळवार सुटतान तूचशी केली सगमया. पदराच्या टोकान लाजशी झाकतान माय माझी झाली सगबया. माय माझी झाली सगबया. रान भैरी रायाच सुकलेल्या पायाच. रान भैरी रायाच सुकलेल्या पायाच काय करशील ग बया. असू द्या. योबा आला फाटा. तिथून आम्ही शिगावला जाणार आणि तुझं पाय मातूर थेट तुझ्या घराकडं. आ वय असू क्या ट्याकरा असा कार चालला परक्यावनी. आ जरास येऊन बस की र माझ्या संकट. आ बोल की र बाबा. ये या असू क्या.
लेकरू ग माझं ते. असू क्या कधी बी चालताना रस्त्याच्या कडकडनं डाव्या अंगान चालाव बाबा. रस्त्याच्या मधनं चाललंस तर मेंढरावानी चिरडतीली ड्रायव्हरवाली. आणि तू बी पडून राहशील बेवर्षागत माझ्या रानूवानी. या सुक्या माझ्या लेकरा. चल बाबा हे बाई तू असं सरळ चालत गेलास ना म्हणजे येईल कोल्हापूर. उठ बाबा ऐक माझे. चल जा. रडू नाही. शानपणानं वागाव, सुदीनं राव, 4 लोकांचा ऐकाव, हट करून या बाबा. मोरा आलेला मोजून खावावं, व्यवहारानं चालाव बर का माझ्या बाबा. काय तुझं माझा मागल्या जन्माचा संबंध होता तेव्हा माझ्या पोराच्या मर्तिकास तुझा हात लागावा. सुक्या कष्टार भाकर बिळूर खावाव्या, वाकडा हात नेऊ नये. कुणी बी आय बा भाऊ बहीण तुझ्या माग उभं राहणार नाही बघ. नुसतं एकला जाळत उभं राहशील बर का बाबा. ते असू क्या यो रस्ता आपल्यासाठी नाहीच असं म्हणजे मनाला. जा सरळ जा म्हणजे येईल कोल्हापूर. रडू नाही म्हटलं ना. ए असू क्या रडू नाही. चल जा सरळ म्हणजे येईल कोल्हापूर. जा गप गुमान. चला ग पोरीनो. आगळ्याच्या गाला वाट तुझी माझी. जा म्हणलं ना. आगळ्याच्या गाला वाट तुझी माझी. कशा पायी एक झाली मला सांग. जर 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 काय रे पोरा चुकुसले पायात. कुठं जायचंय? कोल्हापूरला. अरे मग चल की बस माग सोडतो तुला. चल. ओ देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास. ए देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास. घडविलास घडविलास कार माणूस घडविलास. ओ भीक मागण्या भूक दिली. भीक मागण्या भूक दिली. जन्म जाळण्या दुःख दिले.
भीक मागण्या भूक दिली जन्म चालण्या दुःख दिले घडविलास घडविलास कार माणूस घडविलास पांघराया न्हाय दिलं अंतराया काय दिलं पांघराया न्हाय दिलं अंतराया काय दिलं चालायाला पाय दिलं पाय खाली काय दिलं घडविलास घडविलास कार माणूस घडविलास ओ देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास 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 दुःखामंदी बुडविलास ओय टाळण्या टाळ दिलं मजला चरीच भाळ दिलं भाळ दिलं भाळ दिलं टाळ दिलं मजला चरीच भाळ दिलं बहिरहुन्या कान दिलं मिठायाला डोळ दिलं घडविलास घडविलास कार माणूस घडविलास ओ देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास 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 दुःखामध्ये बुडविलास झोच तुझा निवाडानी देवा तुझी रीतशी गरीबाची हार इथं लबाडाची जिताशी हे घडविलास घडविलास कार माणूस घडविलास कार माणूस ए देवा सुंदर जगामंदी कार माणूस घडविलास 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 कार माणूस घडविलास 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 कार माणूस घडविलास